की कुणाला पचतच नाहीये ती. हे बघ, तू तू हे सगळं मुद्दाम करतेस ना आम्हाला उचकवायला. घ्या. हो, मी कशाला काय मुद्दाम उचकवू तुम्हाला? मी काय म्हटलं होतं, धैर्य आणि इराच्या साखरपुड्याची तयारी मी स्वतः करणार. मग आता चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल तर ती गोडाने करतो ना आपण. अहो, म्हणून तर मिठाई आणली मी, आणि ती आणताना मला ही बातमी कळाली म्हणून ती पण तुम्हाला सांगितली. आता याच्यात काय चुकीचं केलं मी? हा, अरे असं काय? धैर्य, आता तुम्हीच सांगा, माझं काय चुकलं याच्यात? किती वाईट आहेस ग तू. तुला माझ्या आयुष्यातला आनंद जराही बघवत नाही ना. तू खरंच डोक्यावर पडलीस का ग? आधी वाईट वागत होते तर वाईट का वागते म्हणून कालवा करायची. आता चांगलं वागते तर ते पण तुला पचना. मग नेमकं करायचं काय माणसानी? तू एवढंच कर की तू काहीच करू नकोस. तुझं सामान उचल आणि चालती हो या घरातून. परत तेच. अगं, सांगितलं ना, तुझी आणि धैर्यांची एंगेजमेंट झाली की जाईन मी निघून. एवढी घाई कसली आहे तुला? का मी इथं थांबले तर धैर्य साखरपुडा करणार नाही अशी भीती वाटते का तुला? अगं ठीक आहे इरा, एवढं कसलं टेन्शन घेते? आणि राहिला मुद्दा मी जाण्याचा, तर साखरपुडा होईपर्यंत तूच काय, कुणी मला इथून हकलवायचा प्रयत्न जरी केला ना तरी मी इथून हलत नसते. तुला काय वाटतं, माझा आणि धैर्यांचा साखरपुडा होणार नाही? तो तर होणारच सावी. असा तसा नाही, चांगल्या धूमधडाक्यात होणार. बाकी कोणी तयारी केली नाही तरी मी स्वतः सगळी तयारी करणार. आता तू फक्त बघच. मला काही कळतच नाहीये. या सावीचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. अरे किती वेळ तेच तेच बोलणार आहेस? करू तर काहीच शकत नाहीस तू. पण आता करावं लागणार आहे. त्या सावीच्या बापाला पुरस्कार जाहीर झालाय, आणि पुरस्कार जाहीर झालाय म्हटल्यावर चर्चा होणार. एकदा का चर्चा सुरू झाली की मग तो कुठे काय करतोय हे सगळे प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढणार. आणि त्या डोकं वर काढलेल्या प्रश्नाबरोबर तूही वर जाणार. थोबड बंद ठेव. असं काही होणार नाहीये. मी बघते काय करायचं ते. आत्या, बाबा, बाबा या लवकर या. दादा, ती साडी दाखवा ना. दादा, जरा चांगली डिझाईन दाखवा. ही बघा मॅडम, ही स्पेशल डिझाईन आहे बनारसी सिल्क मध्ये. एकदम सुंदर दिसणार बघा. आणि डार्क असा वाईन कलर आहे हा. ही झालची डिझाईन आहे, स्पेशली बनवून घेतलेली साडी आहे बनारसी सिल्क मध्ये. छान आहे. ही खूप सुंदर दिसणार तुम्हाला नेसल्यानंतर. हिरा, हे सगळं काय आहे? अहो, आत्या साड्या आहेत. ते मलाही दिसतंय, पण असा बाजार का मांडलायस? त्या साड्या खरेदी करायच्या आहे ना. आत्या, माझा साखरपुडा तोंडावर आलाय आता. म्हणजे बघा ना, 7च दिवस उरले आता फक्त, आणि किती काय काय करायचं राहिलंय.
म्हणून म्हटलं आधी साड्या खरेदी करून घेऊया आणि मग नंतर मी एका डिझायनरला पण बोलवलंय. धैर्यांचे कपडे ठरवायला. आत्या अहो, खूप कामं बाकी आहेत बघा. नाही पण मी सगळ्या कामांची लिस्ट करून ठेवली आहे. हा पण एक महत्वाचं काम राहिलंय की.